डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागात गेली अनेक काळ रखडलेल्या पुनर्विकास प्रश्नाला पुन्हा एकदा चालना देण्यासाठी आज एका विशेष बैठकीचे आयोजन डोंबिवली निवासी विभागातील आनंद दिघे उद्यानात करण्यात आले होते. जागरूक एमआयडीसी निवासी विभाग यांच्या वतीने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजपचे स्थानिक नेते नंदू परब तसेच मनसेचे विभाग प्रमुख संजय चव्हाण तसेच अन्य पक्षांचे पदाधिकारी आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डोंबिवली निवासी विभागात पुनर्विकासाचा प्रश्न अत्यंत जटिल बनला आहे. एमआयडीसीच्या डेन्सिटी रिस्ट्रिक्शन या धोरणामुळे निवासी क्षेत्रात पुनर्विकास मोठ्या प्रमाणावर रखडले आहे. आजूबाजूला डोंबिवली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाचे एकीकडे वाहरे वाहत असताना एमआयडीसी विभागाच्या या जाचक अटींमुळे इथे जीर्ण झालेल्या धोकादायक बनलेल्या सोसायटी देखील पुनर्विकासाच्या प्रतीक्षित आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी या विशेष बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. त्याच्यामध्ये जर काही अडचणी असतील तर ते एमआयडीसीने सोडवल्या पाहिजे. लिगल काय प्रॉब्लेम होते, हेडशिप असेल, आणखी काय असेल. अमलगवेशनचं पण तसंच आहे. अमलगवेशनचं पण आता छोटे छोटे प्लॉट्स आहेत, हे 2 प्लॉट्स आहेत, आता यांच्यामधून रस्ता आहे, तर हा नाही होऊ शकत डेव्हलप. हे 2 प्लॉट एकत्र करायचे म्हणजे ही मधली मार्जिन जाईल आणि मग शेवटच्या मार्जिन राहतील. हा एक भाग झाला. 9 मीटर 15 मीटर हा जो विषय येतोय तो एवढ्यासाठी येतोय, ज्यावेळेस एखाद्या बिल्डिंगला आग लागते किंवा एखादी बिल्डिंग ज्यावेळेस पडते ती HY3 म्हणजे हाईटच्या 1/3 एरियामध्ये ती पडते, असा त्याच्या मागचा लॉजिक आहे, म्हणून तो नियम आहे. तर त्याच्यामध्ये काय रिलॅक्सेशन देता येत असेल तर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे तुमच्या नावावरचे ट्रान्सफर होणं जे आहे, लीज होणं हा जो प्रकार आहे, याच्यासाठी अतिशय जेवढी प्रोसेस आहे एमआयडीसीची ती बदलली पाहिजे. तर त्याच्यासाठी तुम्हाला आरओ ऑफिस ठाण्याला जायला लागतं. आता मला सांगा, माझ्यासारख्या माणसाने आरओ ऑफिस ठाण्याला जायचं, तो साहेब येणार नाही, रजेवर असणारे, दिवाळीला गेले, खादीला गेलाय, हे सगळं नाही चालणार. त्या साहेबांनी इथे 1 दिवस आठवड्यातून यायला पाहिजे. जो डिसिजन मेकिंग आहे, उदाहरणार्थ आरओ तो डेप्युटी कलेक्टर असतो, त्याला सगळ्या पॉवर्स असतात. त्यांनी त्याच्या स्टाफसहित आठवड्यातून एकदा इथं डोंबिवली ऑफिसला येऊन बसायचं आणि त्यावेळेस आपल्या लोकांनी आपले प्रॉब्लेम घेऊन जायचे आणि मग ते सॉल्व्ह करायचे. हे होऊ शकतं. मी तिथं जाऊन नाही मांडू शकत. तर हे जे आहे ना साहेब, परब साहेब, हे तुमच्या हातात आहे. तुम्ही हे त्यांना जर, आणि आपल्याकडे कसं नियम जरी बनवला तरी नियम बनवल्यानंतर त्याचं लक्ष ठेवायला कुठं आणखी कुठला चौकामध्ये सिग्नल तोडून जाऊ नये, नियम आहे सगळे, पण तिथे पोलीस बसवायला लागतो आपल्याला, ही आपली मानसिकता. तसंच एमआयडीसीमध्ये जरी असे नियम झाले तरी त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी एक कमिटी असते. ही आमदारांच्या अध्यक्षतेखाली ठेवा, इथले लोकल नगरसेवक द्या आणि आपले जे रेसिडेन्शियल झोनचे काही प्रतिनिधी त्याच्यामध्ये असले पाहिजे, काही कन्सल्टंट असले पाहिजे. कारण कन्सल्टंटला ऍक्च्युअल प्रॉब्लेम माहीत असतात, जसे मी आता मागाशी सांगितलं. त्यांना ऍक्च्युअल माहिती आहे कुठे काय अडतंय, आणि हे अडलेलं जे आहे ना, थोपवून धरलेलं आहे एमआयडीसीने भरपूर वर्षापासून, तो तिला जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपल्याला काय निष्पन्न होणार आहे त्याच्यातून. तर मला वाटतं की आपल्या लोकप्रतिनिधींनी जागरूक होऊन एमआयडीसी भांडून त्यांचा आरओ ऑफिसचा माणूस, म्हणजे आरोच माणूस पण नाही, कारण त्याला पॉवर्स नसतात, तो फक्त एवढं सांगा, हा ठीक आहे तुमचा अर्ज आलाय मी फॉरवर्ड करतो. त्याच्या पलीकडे काय होणार नाही. तो आरओ जो डिसिजन मेकिंग पॉवर आहे त्याने एकत्रित येऊन बसलं पाहिजे आणि आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजे. आणि हे होऊ शकतं जर पॉलिटिकल विल असेल, जर एमआयडीसीवर जर कोणी जर प्रेशर आणलं वरतून तर ते होऊ शकतं. आणि मला वाटतं नंदूपुरम साहेबांनी जबाबदारी द्यायची आहे म्हणून सांगून घेतात, त्यांनाही देतात आणि आपणही खातात. आता मी तुम्हाला सांगतो उदाहरण, माझ्याकडे केस आहे. या ठिकाणी जे प्लॉट सोसायटी झाले त्यांची हिस्ट्री पहिली तुम्ही तपासा. इथे हिस्ट्री अशी आहे की पहिल्या लोक प्लॉट असाही अलर्ट करत नाही, त्याच्यामध्ये ओबीसी पाहिजे, बीसी पाहिजे, ओपन गट पाहिजे, ह्या कॅटेगरी पाहिजे. त्या कॅटेगरीमध्ये पहिल्या सोसायट्या बनल्या, पण त्याच्यानंतर हा येत नाही म्हणून हा येत नाही, हा येत नाही म्हणून हा येत नाही, मग ती कॅटेगरी कोलमडते. आणि ती ज्यावेळी कॅटेगरी कोलमडते त्यामुळे तुम्हाला प्लॉट मोठा होतो, तुमचे सभासद कमी, आणि सभासद कमी जास्त झाले, प्लॉट लहान, ह्या भानगडी येतात. माझ्याकडे केस आहे, मी तुम्हाला इथे मी वर्बली बोलत नाही. ज्याला कोणाला पुरावा पाहिजे असेल मी नाव देतो, मोबाईलमध्ये मी पुरावे आणलेले आहेत, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. मी तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो, इथे मी बऱ्याच लोकांची ट्रान्सफर केलेली आहे. 5,000 रुपयामध्ये मी करून आणून दिलेलं आहे का, मी तोंडावर सांगतो सगळ्यांना.
इथे एजंट लोक आणि पैसे घेतात MIDC, त्याच्यात माझे व्हिडिओ आहेत माझ्याकडे. इथे MIDC काम करणाऱ्या लोकांनी आहेत, त्यांना सांगावं जाऊन. मी सगळ्यांना चॅलेंज करतो, माझ्याकडे व्हिडिओ आहे, तुम्हाला पाहायचं असेल तर मी आत्ता दाखवतो. प्रत्येक गोष्टीला पुराव्याशिवाय मी आर्ग्युमेंटला उभा राहतो. दुसरी गोष्ट सांगतो, मग अशा वेळी काय गोष्टी होतात, ज्यावेळी त्यांचा ढाचा कोलमडतो, म्हणजे OBC BCचा ढाचा कोलमडतो, त्याच्यानंतर मग अशी एका सोसायटी दिसते, त्यांनी तो प्लॉट फॉरवर्ड केला, आरोशी मीटिंग केली, मग आरोने सीओला कळवलं, सीओने शेवटी सांगितलं. मग आता हे का झालं हे सगळ्यांनी ओळखायचं आहे. तुमचे जर सभासद होत नसतील तर तुम्ही दुसरे आहेत ते घ्या आणि करा, आणि स्पेशल केस म्हणून त्यांना ट्रीट करा. लेटर आहे माझ्याकडे सीओचं लेटर आहे. मी इथे उभा राहून बोलतोय ना, मला माहिती आहे इथे त्यांचे लोक आले, ते उद्या ऑफिसमध्ये जाणार, मी उद्या ऑफिसमध्ये जाणार आहे. मी तुम्हाला इथे सांगतो ही व्यक्ती कोण आहे ती. आणि हे दलाल जे लोक आहेत ना, यांनी तुम्हाला सगळ्यांना फसवलेलं आहे. दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला काय आहे ती. माझ्याकडे व्हिडिओ कोणतं पाहायचं असेल तर ओपन चालेल. दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्यावेळी अशा परिस्थिती होता त्याच्यानंतर त्यांना ब्लॉक दिला जातो. त्याच्यानंतर काय होतं, ट्रान्सफरचा इश्यू येतो. ट्रान्सफर करताना काय होतं, बऱ्याच लोकांना ती माहिती नाही की MIDC मध्ये आपण 20A मध्ये ब्लॉक घेतल्यानंतर ट्रान्सफर करायचा आहे, MIDC मध्ये त्याची नोंद करायची आहे. कारण त्याचा खर्च पूर्वी 10,000 होता, आता तो मिनिमम 50,000 वर आला आहे. GST वेगळी. तुम्हाला एक उदाहरण देतो, मी एका माझ्या सोसायटीतल्या माणसाचं ट्रान्सफर केलं, मला ट्रान्सफर ऑर्डरचं लेटर मिळालं. त्याप्रमाणे मला 2 ट्रान्सफर होती म्हणून 1 लाख आणि 2,360 म्हणजे 2,000 रुपये प्रोसेसिंग फी आणि 360 रुपये GST. ह्या सरकारला, ह्या MIDCला माहिती होतं की GST कशावर ऍप्लिकेबल आहे. GST 2017 मध्ये लागली, लक्षात घ्या, 2017 मध्ये लागली. 2024 पर्यंत या लोकांनी GST घेतली नाही. कोणी राजकीय दबाव टाकला होता यांच्यावर. त्याच्यानंतर मला लेटर आलं, मी पैसे भरले 1 लाख, मला लेटर आलं. त्या लेटर मध्ये काय म्हटलं होतं माहितीये की तुम्ही एवढे 1 लाख भरा आणि 2 लाख मी GD नेऊन जमा केली, GD घेतली. मला म्हणतात तुम्ही 18,000 भरल्याशिवाय तुमची ट्रान्सफर होणार नाही. मी सांगितलं मला पेपरची गरजच नाही, मला पेपरची गरजच नाही. माझ्या हातात तुम्ही पैसे भरायची ऑर्डर काढली, त्याच वेळी क्लिअर झालं की माझं टायटल क्लिअर आहे. अदरवाईज तुम्ही ते टायटल मला ऑर्डर लेटर का दिली. काही सांगितलं की एखादा मोठा बिल्डर आणा आणि आपलं हे सॉल्व्ह होऊ शकतो. तर मला असं सगळ्यांनाच विचारायचं, एवढे सगळेजण तिथे आहेत तर खरोखर MIDC मध्ये आपल्याला रिडेव्हलपमेंट हवी का, खरोखर हवी आहे का. कारण मी तुम्हाला असं विचारते की आता IITच्या बिल्डिंग जर तुम्ही बघितल्या, आम्ही IITच्या बिल्डिंगमध्ये राहते, इतकी मजबूत बिल्डिंग आहे की तुम्हाला आता सुद्धा इलेक्ट्रिक ड्रिल लागतं. मग अशा जर मजबूत बिल्डिंग असतील तर तुम्ही त्या पाडणार का. ज्या पडायला बिल्डिंग आल्या आहेत त्यांचं तुम्ही काहीतरी करा. आणि एवढ्या आता तुम्ही जर टॉवर बांधायला लागलात, मला पुढचं अजून बोलायचं आहे, याला सगळ्या गोष्टीला वेळ लागेल ही नक्कीच आहे, पण टॉवर बांधायचे झाले तर आता आजूबाजूला आपण बघतोय पाण्याची किती समस्या आहे. अनंतमध्ये बघितले, आता परवा रुणवालमध्ये आपण बघितलं. जर इथे टॉवर सिस्टीम तुम्हाला जर आणायची असेल तर पहिल्यांदा ह्या सगळ्या सुविधा तुम्ही दिल्या पाहिजे. तुम्ही पाण्याचं काय करणार. रस्ते आपण बघतोय, एवढा छोटे छोटे रस्ते. आता एवढे टॉवरमध्ये त्यांनी सांगितलं ना, टॉवरमध्ये मेंबर वाढणार, मेंबर वाढल्यावर त्यांचे कार आल्या, त्यांच्या 2 व्हीलर्स आल्या, सगळं आलं. मग एवढा आपला रस्ता आहे का. इथेच असं नाही, एकंदर MIDC मध्ये मी म्हणते की एवढे रस्ते आपले आहेत का मोठे. मग हे जर सगळं करायचं असेल तर आधी ह्या सुविधा पहिल्या आपल्याला मिळायला पाहिजे. या सुविधा मिळाल्यानंतर ह्या पुढच्या गोष्टी आहेत. दरवेळेला आता रस्ते करताना सुद्धा रस्ते पहिल्यांदा केवढे मोठे होते रस्ते, पण आता बांधले नाही, आम्हाला त्यांनी सांगितलं एवढेच रस्ते करायचे, त्याला अर्थ नाही ना. मग आता त्यांनी सांगितलं नगरसेवक आहेत किंवा अजून कोणी आहे, आमदार मला वाटतं आता आलेले नाही आहेत. तर म्हणजे ह्यांनी मी पहिल्यापासून मी म्हणत होते की हे नुसतं अशा मीटिंग घेऊन वगैरे काही नाही, तुम्ही तिथे पहिल्यांदा हजर राहिलं पाहिजे. जिथे काम चालतं तिथे कधीही नगरसेवक नसतात, आमदार नसतात.
आम्ही जाता येता बघतो आणि मग आम्ही विचारतो अरे काय चाललंय काम, नाही आम्हाला हे काम करायला सांगितलंय. पण तुम्ही अरे प्रत्येक वेळा हजर राहा ना. आधी राहत होते सगळे हजर, पण आता कोणीही हजर राहत नाही. काम कसं झालंय हे बघत नाही. नंतर काम झालं, हां झालं काम झालं. अरे पण कसं झालं काम हे काय तुम्ही बघाल का नाही? हे कोणीही बघत नाही. सगळेजण ॲग्री असतील माझ्याबरोबर या बाबतीत. नक्कीच नक्कीच हे आधी सगळं व्हायला पाहिजे. अपवाद आहे त्याला, ते प्रत्येक जागी उभे राहतात. कोणाचा? संजय देवान. हा, यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे माझं. तुम्ही जे बोलता ते बरोबर आहे, म्हणजे पण त्याला अपवाद येते. अपवाद असू शकतात, पण 80% ते 90% तसे नाही आहेत. फक्त 10% अपवाद असू शकतात. आता मी तुम्हाला सांगते, म्हणजे एवढे सगळे लोक जमलेले आहेत. मी नंदू परब दादांना विचारते की मी तुम्हाला निवेदन दिलं होतं, बरोबर आहे? ज्या वेळेला इकडे आपलं मतदानाच्या याच्या वेळेला झालं होतं की काळांसाठी तुम्ही मतं जाऊ दे, ते सगळं सोडून द्या. पण त्यावेळेला मी निवेदन दिलं होतं, त्या निवेदनाचं पुढे काय झालं? काहीच नाही. हे सगळे मुद्दे मी त्या निवेदनामध्ये मांडलेले होते, पण त्याचं मला काहीही उत्तर मिळालेलं नाही आणि काही झालं नाही. तर आपल्याला तरी रिडेव्हलपमेंटचं आपण बोलतोय, बरोबर आहे, पण ह्या सुविधा आधी पहिल्या मिळाल्या पाहिजेत, मग तुमची रिडेव्हलपमेंटच्या गोष्टी करा, मग रिडेव्हलपमेंट होऊ दे. आणि ज्या पडीक आहेत बिल्डिंग त्यांचं त्यांना येऊ दे, त्यांना बिल्डर मिळू दे. पण अख्खी MIDC तुम्ही बिल्डरला कुठल्या तरी द्या, नाही, हे बरोबर नाही आहे. कारण आपण हे सगळं आजूबाजूला बघतोय. अनंतमचं उदाहरण आहे, रुणवालचं उदाहरण आहे. आज तुम्ही किती तास याच्यामध्ये उभे राहता? आज गाडी 2 तास 2.5 तास, मुलं लवकर घरी येत नाही. हां, मला तेच म्हणायचंय की 2 दिवस गुरुवार आणि शुक्रवार म्हणतात, गुरुवारी जाते पाणी आणि शुक्रवारी संध्याकाळ रात्र झाली तरी पाणी येत नाही. मग ह्याचं काय उत्तर आहे का? 24 तास पाणी नसते. 24 तास काय 24 तास बरोबर आहे. येताना निरोप काय मेसेज काय येतो? 24 तासाचा मेसेज येतो. मी सांगते 24 तासाचा मेसेज येतो आणि 72 तास पाणी नसतं. त्याचं उत्तर काही आहे का? बघा आता कोण आता एवढे सगळे हे रिडेव्हलपमेंटसाठी आहेत का? मला सांगा. रिडेव्हलपमेंटसाठी सगळे आहेत. 2 मजल्याचा हा आहे, तर पुढे नाही, तुम्ही मुद्दे मांडा सगळं, त्यांना कायदे यांना माहिती आहे, सगळं माहिती आहे. पण ह्याच्यासाठी मुळात याला मी अपोज आहे की एखादा बिल्डर तुम्ही मोठा आणा आणि MIDC रिडेव्हलपमेंटला द्या. नथिंग डूइंग, हे बरोबर नाही आहे, अजिबात नाही. आणि हे पुढे सगळ्यांना भोवणार आहे, बिल्डर पैसे मिळवून जाणार आहे, आपण तिथेच राहणार आहोत. आता टिळकनगरमध्ये अशी गोष्ट होते, टिळकनगरमध्ये आज कितीतरी टॉवर झाले. 3 फॅमिलीज अशा आहेत आमच्या वयाच्या, आमच्यापेक्षाही वरच्या, त्यांना इन्कम नाही आहे. आणि ते बिल्डर काय सांगतात माहिती आहे का? त्यांना तुम्ही आता 14-15 लाख पुढे भरा, नाही तर आम्ही पैसे देतो, तुम्ही निघून जा. हे पैसे देणार 25 लाख, 30 लाख, 35 लाख. 35 लाखामध्ये आज बाहेर जागा मिळते का? म्हातारा माणूस जाणार कुठे? ह्याचं उत्तर आहे हे आज चाललेलं आहे टिळकनगरमध्ये. असं जर आपल्या इथे व्हायला लागलं तर आपल्याला चालेल का? या सगळ्याचा तुम्ही सगळ्यांनी विचार करा आणि रिडेव्हलपमेंटला आपण हो म्हणायचं का नाही म्हणायचं ते ठरवा. काय हे तुम्हाला जेव्हा प्लॉट दिलेला आहे तर त्याच्या 3 वर्षाचा आत तुम्ही तिथे बांधकामचं मंजुरी घ्यायची. त्यावेळी KDMC होती. आता हे पेंढारकरच्या समोर 1990 मध्ये डोंबिवली MIDCची इंजिनिअरिंग ऑफिस आली होती. तर त्यावेळी जेव्हा KDMC होती तर KDMC मधून अप्रुव्हल द्यायची. अप्रुव्हल दिल्यानंतर 3 वर्षाचा आत अप्रुव्हल प्रमाणे बांधकाम करणे, बांधकाम केल्यानंतर तिथे बांधकाम पूर्णतेचा दाखला घेणे, दाखला घेतल्यानंतर 3 वर्षात सोसायटी फॉर्म करणे, सोसायटी फॉर्म झाली की त्या सोसायटीचा तुम्ही MIDC मध्ये कळवा की हे आम्ही 12 मेंबर होतो, आमचे MIDC मध्ये आपलं सोसायटी फॉर्म झालेली आहे, आता या सोसायटीच्या नावाने आम्हाला करून द्या प्लॉट. तर तेव्हा काय होतं, चीफ प्रमोटरच्या नावाने प्लॉट अलॉट झाला होता. कारण की सुरुवातीला आपण डायरेक्ट सोसायटी घेऊन बनवून नाही जाऊ शकत की आमची सोसायटी आमच्या नावाने अलॉट करून द्या. त्यावेळी असे नियम होता की 3 वर्षाच्या आत हे सगळं करायचं होतं. हे नाही झालं तर काय, तर ते टाइम एक्सटेन्शन जसं साहेब म्हणत होते, तर ते टाइम एक्सटेन्शनचा विषय येतो की तुम्ही किती पुढे निघून गेले 3 वर्षाचं, तर त्याप्रमाणे MIDCला ते टाइम एक्सटेन्शनचे पैसे भरायचे. ते लोक काही टाइम एक्सटेन्शन वाढवून देतात आणि त्यानंतर तुम्हाला टाइम पिरियडमध्ये सांगतात बिल्डिंग कंप्लीट सर्टिफिकेट घ्या.
ह्या आमदारांनी जर आपल्यासाठी या बाबतीत जर ठोस निर्णय घेतले आणि विधानसभेत जर हा विषय मांडला तर आपल्याला मांडलेला आहे. उदय सामंतांनी कबूल केलंय तुमच्या अडचणी जेवढ्या मला दूर करता येईल तेवढ्या मी करीन. मांडलेला आहे. येस. ठीक आहे. चांगली गोष्ट आहे. आमदारांनी मांडलेला आहे विषय. मग जर होत असेल तर लवकरात लवकर, कारण का आज आपल्या निवासी विभागात ज्या इमारती आहेत 30-40 वर्ष झालेले आहेत. काही आज आपली 4 बिल्डिंगची अवस्था काय परिस्थिती काय बघतो. अशा बऱ्याचशा बिल्डिंग आहेत की त्या अतिशय दयनीय अवस्था आहे. आणि अशा बिल्डिंग ह्या व्यवस्थेला जाणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जर इमारती देत असेल अतिशय आनंदाची गोष्ट आहे, उत्तम आहे. लवकरात लवकर आपण त्याला थांबवायचं. धन्यवाद. मोठ्या बिल्डरला किंवा ह्याला त्याला कुणालाही जागा देणार नाहीये. हां, MIDCचा नियम आहे की आत्ता काय आहे की आत्ता जो आपल्याला FSI, आता FSI कसा असतो तर हा तर माहीर आहे आमच्यातला. सगळ्यात पहिल्यांदा माझा परिचय करायचा राहून गेला. मी निवासी विभागातली रहिवासी योगिता नितीन कांबळे, नंतर एजंट 18 वर्ष रिअल इस्टेटमध्ये, आत्ता कन्सल्टिंग MIDC कन्सल्टंट हे आमचे मास्टर. आम्ही पैसे घेऊन कामं करतो, ही आमची लक्ष्मी आहे, आम्ही नाकारत नाही. ज्याला परवडतो तो आमच्याकडे येतो. हां, पण आम्ही 40,000 50,000 हे आम्हाला रेकॉर्डिंग दाखवावं. पोलीस स्टेशनला मी पण येईल, तेवढी गॅरंटी आहे. 99 आपण बोलतो, पण लीज जेव्हा होती फायनल लीज ती 95 इयर्सच असते. फायनल लीज म्हणजे काय, A to L ॲग्रीमेंट टू लीज, आणि त्याच्यानंतर लीज रजिस्टर होणं हे मस्ट आहे. बिल्डर येणार, बिल्डर डॉक्युमेंट्स क्लिअर करणार, हे डोक्यात कोणीतरी घातलेलं आहे, हे चुकीचं आहे. सोसायटीनीच करायचं आहे. सोसायटी, कुठलाही बिल्डर येणार नाही, कुठलाही बिल्डर पेपर क्लिअर करणार नाहीये, हे चुकीच्या मुद्दे आहेत. ते बरोबर बोलतायत मॅडम. ऐका, MIDC काय सांगितलं म्हटलं तुम्ही. MIDC बाकी शिडकोला हे फ्लोड झालेलं आहे. ऐकून घ्या, पूर्ण ऐकून घ्या. MIDC सिडकोला पूर्ण फ्लोड झालेला आहे. माडा पण झालाय. आपण का करू नये त्याच्यावर मुद्दा आहे. होणार नाही वगैरे तुम्ही कसं म्हणताय. पण हा दबाव MIDC वर आणला पाहिजे, फ्लोड झाला पाहिजे. विषय हा होता की रिडेव्हलपमेंटचा विषय होता, बरोबर ना. आपण त्यांनी यासाठी जमलो की नाही. 100% सगळ्यांचा विचार नाही असेल, सगळ्यांचा विचार असेल मला माहिती आहे. पण जेव्हा एखाद्या ठिकाणी आपण 10 रुपये किंवा 100 रुपये 1000 रुपये इन्व्हेस्टमेंट करतो, जी तुम्ही केलेली होती 25-30 वर्षापूर्वी, तर काय विचार असतो की मला याचं काहीतरी वाढीव मिळालं पाहिजे, बरोबर. त्याच्यामध्ये असं नाही की मी जो फ्लॅट घेतलाय किंवा मी बंगला घेतलाय किंवा काय घेतलंय तर मी घेतला 2020ला, मला पण विचार यार की मला त्याचं काहीतरी चांगलं बेनिफिट झालं, जागा असेल काय कशाला मी इन्व्हेस्टमेंट करतो. विषय सगळा फिरून विषय इथे येतोय की आपण आता आपले ज्यांनी लोन काढले त्यांचे लोन क्लिअर झाले आहेत, इमारती सगळ्या जीर्ण झाल्या आहेत, मग पुढे काय. तुम्ही किती वर्ष सहन केलं, 50 वर्ष 30 वर्ष 40 वर्ष तुम्ही सहन केलं ना. एक तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, खरंच खूप हात जोडून विनंती आहे की या MIDC निवासी सारखा कुठेच भाग नाहीये, आहे का. कुठेच नाहीये. एवढे सगळे मोठे रस्ते सांगू तुम्हाला, झाडं आहेत, म्हणजे सगळ्यांची तुमची सगळ्यांची मेहनत तुम्ही सगळी लावलं, झाडं जगवली आणि वाढवली, सुंदर परिसर आहे. आता आपण पाहिलं असाल की अनंत मला एजन्सी आला, लोढा आला, सगळे आले, बरोबर. बाजूला मेट्रोही आलेली आहे. म्हणजे ज्यांनी कधी 2-5 लाखाला किंवा 10 लाखाला 20 लाखाला आमच्यासाठी मी 2020ला काहीतरी 18 लाखाला घेतला. आता आपली वेळ आलेली आहे, थोडासा आपण जीव धरला पाहिजे. रिडेव्हलपमेंट होणार का तर काही 100% होणार आहे. आपण त्याच्यामध्ये मला होता विरोध केला नाही पाहिजे. पाणी बिणी हे सोय दिली जाणार का तर ते दिली जाणार. मग विषय हा निघतोय की माझ्या रूमवरती एवढं बॅलन्स आहे, जसं काकाने सांगितलं की मला एवढं सगळं पैसे भरायचे आहेत, हे कोण करणार आहे.
तर आपला संयम करणं. सर, आता जी मीटिंग झाली आहे MIDCच्या संदर्भामध्ये रिडेव्हलपमेंट, काय तुमचं अधिकृत मत काय? आता या ठिकाणी बैठक झाली, सर्व MIDC निवासी सर्व होते आणि आम्ही होतो. त्यामध्ये बऱ्याच सगळ्या जो बिल्डिंग 75% इमारतींना नोटिसे दिलेले आहेत की जीर्ण झाल्या म्हणून, की धोकादायक झाल्या म्हणून. त्यासाठी बैठक होती. लवकरच ह्यांचा हा सगळा विषय मी चव्हाणसाहेबांमार्फत मी पोचवणार आहे आणि यामधनं योग्य ते काम, योग्य ते काम कसं करता येईल त्यासाठी बघीन. आणि या ज्या डेव्हलपमेंटचा विषय आहे यासाठी जे अतिशय कडक नियम आहेत ते बदलून, म्हणजे टेनेन वाढीचा असेल किंवा एपेसाचा असेल, एपेसाचा वाढलेला आहे पण टेनेन वाढीसाठी जो नियम आहे, जो वाढू नये म्हणून, तो नियम शिथिल करण्याचे प्रयत्न करेल. धन्यवाद. सर, मागच्या वेळेला आमदारांनी, स्वतःचे आपले स्थानिक आमदार आहेत, त्यांनी आश्वासन दिलं होतं की हा विषय विधानसभेत त्यांनी मांडला पण होता, परंतु त्याचं पुढं काहीच झालं नाही. म्हणजे एक तुमच्या आता युतीमध्ये आहात, तर नेमकं कर्तव्यदक्ष आमदार आहेत, ते भाजपाच्या, शिवसेना भाजपाच्या युतीचे आमदार आहेत. तेही प्रयत्नात आहेत की हा विषय MIDC निवासीचा जो विषय आहे, डेव्हलपमेंट कसा होईल, ते ज्या टेनेनचा एपेसाचा विषय आहे किंवा टेनेनचा वाढीचा विषय आहे तो कसा मार्गी लागेल तेही प्रयत्न करत आहेत आणि आम्ही सर्व युती म्हणून आम्ही काम करतो. आजची जी मीटिंग झाली त्याचं थोडक्यात म्हणजे काय नेमकं तुमचं प्रयोजन होतं? प्रयोजन होतं रिडेव्हलपमेंट हा विषय होता. रिडेव्हलपमेंट आता आपल्या MIDCमध्ये प्रत्येक सोसायटीला 25 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष हा कालावधी झालेला आहे, जीर्ण झालेले आहे. फक्त अशा रंगरंगोटी करतो, पण आतला ढाचा पूर्णतः खराब झालेला आहे. इथे कंपन्यांचे ब्लास्ट झालेले आहेत, स्फोट झालेले आहेत. त्यामुळे पहिल्याच आमच्या बिल्डिंगी झालेल्या आहेत कमकुवत. आणि त्यात ह्या गोष्टी आता जर होत असतील, रिडेव्हलपमेंट जर नाही झालं आणि उद्या एखादी बिल्डिंग पडली आणि एखादी जीवितहानी झाली, त्याचवेळी मग सरकार जागा होईल का? यावर काहीतरी ठोस उपाययोजना करणं सुद्धा गरजेचं आहे ना. म्हणून सुरुवात केलेली आहे, सर्वांपर्यंत पोहोचणार आणि त्यातनं योग्य तो मार्ग काढायचा प्रयत्न करणार. पण म्हणजे ह्याच्यातनं काय नेमका मार्ग काढणार आहेत? म्हणजे मार्ग काढणार म्हणजे आमदार, खासदार यांना एक आम्ही समिती स्थापन करून आमच्या समितीच्या माध्यमातून इथले आपले वकील असतील, काही तज्ज्ञ असतील MIDCमधले, यांना सोबत घेऊन त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही हे पत्रव्यवहार करून सातत्यपूर्ण पाठपुरावा करणार आहोत. मागच्या वेळेला सुद्धा झालं होतं, आमदार स्वतः इथे आलेले, त्यांनी विधानसभेत विषय पण मांडला होता, परंतु नंतर त्याला परत चालना मिळाली नाही. तर आता तुम्ही जो काय परत त्याला चालना द्यायचं आहे, तर काय यश मिळेल असं तुम्हाला वाटतंय? त्याच संदर्भात पुन्हा आम्ही आमदारांना भेटून त्या संदर्भातच पुन्हा पत्रव्यवहार चालू करतो आहोत आणि त्यावर योग्य ते मार्गदर्शन त्यांच्याकडनं घेऊन पुन्हा येणाऱ्या अधिवेशनात त्यांनी हा आवाज उठवावा आणि त्यावर आमच्या MIDC विभागास न्याय द्यावा.